नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर. पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी मालाडमधील माता वैष्णोदेवी दिव्यधाम पाहण्यासाठी आलेली आहे, जे मालाड स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे मंदिर जम्मू काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आहे. सर्वच भक्तांना जम्मूतील वैष्णोदेवी मंदिरात जाणं खूप कठीण आहे, त्यामुळे आपण इथे येऊन माता वैष्णोदेवीचं दर्शन घेऊ शकतो. इथे पहा, इकडे हा जाण्याचा मार्ग आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे आहे प्रवेशद्वार. चला तर आपण आतमध्ये जाऊया. येथे त्रिकूट पर्वतासारखी रचना आहे आणि भाविकांना कटरासारखाच अनुभव मिळतो. तुम्ही पाहू शकता. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतं अर्धकुंवारी मंदिर. हे पहा, आपण इथूनही जाऊ शकतो आणि बाजूलाही त्यांनी मंदिराकडे जाण्याचा रस्ता केलेला आहे. वयस्कर मंडळी अशी या बाजूने जाऊ शकतात. त्यांनी इथे सगळ्या गुंफा अशाच बनवल्या आहेत की ज्यामुळे अनुभव अधिक वास्तववादी वाटतो. मी पण इथूनच गेली आहे. म्हटलं आपण जेव्हा वैष्णोदेवीला जाऊ तेव्हा जाऊ, पण आता इथून जाण्याचा आनंद घेऊ. तर आपण जाऊ शकतो. इथून आता बाहेर पडायचं आहे आणि बाहेर पडल्यानंतर हे असं सगळं दिसतं. आणि आता हे आहे मुख्य गर्भगृह आणि यामध्ये जम्मूमधील मूळ देवतेच्या हुबेहूब प्रतिकृती दाखवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, इथे या 3 पिंडी आहेत ज्यांना माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि माता कालीचे स्वरूप मानले जाते. आणि आता इथे जाण्यासाठी आपल्याला बाजूला हा मार्ग आहे, गुफाद्वार. इथून आत जायचं आहे मातादीचा जय जयकार करत. आणि ही आहे अखंड ज्योत. तर आपण आता ह्या गुफाद्वारमधून आत जाणार आहोत माताजीचा जय जयकार करत. आणि तुम्ही इथे पाहू शकता, वाहतं पाणी आहे. असं म्हणतात की इथे आपले पाय स्वच्छ करायचे, आपले मनसुद्धा स्वच्छ करायचं आणि माताजीचं दर्शन घ्यायचं. तर इथून असं आत गेल्यानंतर समोरच माता वैष्णोदेवी आहे. जय माता वैष्णोदेवी. पाठीमागे गणपती बाप्पा आणि हनुमानजी यांचं छोटं छोटं मंदिर आहे. इथे गोमुख आहे. जोर से बोलो जय माता दी. आणि बाहेर पडल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला श्री नाकोडा भैरवनाथ यांचं मंदिर आहे छोटंसं. आणि आपल्या डाव्या बाजूला श्री शिवजी परिवार यांचं मंदिर आहे. तर छान अशी शंकराची इथे पिंडी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि बाहेर पडल्यानंतर ही 2 मंदिरं आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथून असं वरती जायचं आहे. ज्या पायऱ्या आहेत इथे अशा, आणि वरती गेल्यानंतर भैरवनाथ यांचं मंदिर आहे. चला तर आपण आता वरती जाऊया आणि भैरवनाथ यांचं दर्शन घेऊया. सुंदर असं हे मंदिर आहे. आणि इथून खाली उतरायचं आहे आपल्याला. आणि खाली उतरण्यासाठी त्यांनी अशा मार्बल टाकलेलं आहे आणि मार्बलच्या पायऱ्या केलेल्या आहेत. जरा सांभाळूनच उतरायचं आहे. बाजूला असं दगडी बांधकाम आहे. आणि इथून खाली उतरल्यानंतर आपल्याला गुरुदरबार लागणार आहे. त्याचप्रमाणे नवदुर्गा मंदिर आणि महाकाली माता मंदिर लागणार आहे. तर हे पहा, हा गुरुदरबार आहे. सगळे गुरु आहेत इथे. आणि त्यानंतर हे आहे नवदुर्गा मंदिर. माताजीची नवरूप इथे दाखवली गेली आहेत. आणि इथून पुढे गेल्यानंतर आहे महाकाली माता मंदिर. तर सुंदर असं हे
हुबेहूब असं आपल्या जम्मूच्या वैष्णोदेवी मंदिराची ही प्रतिकृती आहे. तुम्ही पण इथे या, दर्शन घ्या. तर कसा काय वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.